हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी वांग्याची झटपट बनणारी झणझणीत चमचमीत अशी कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी दाटसर रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। मस्त झालेली आहे, तुम्हाला बघून कळत असेल। नक्की एकदा करून बघा। आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ते मी पाव किलो वांगी घेतलेले आहेत, एकदम कोवळी आहेत आणि इथे बघा या पद्धतीने मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता कट करूया। देठ काढायचं, साईडचा थोडासा भाग काढायचा आणि मधून कट करून कीड वगैरे आहे का ते बघायचं, कीड आहे का ते बघायचं। एकदम कोवळी घेतलेले आहेत, मस्त टेस्टी आहेत बघा, एकदम छान लागतात। या पद्धतीने कोवळी घ्यायची, भाजी छान होते बघा। वांगी या पद्धतीने मी सगळी कट करून घेते बघा। मधून कट केल्यानंतर बघा असं किडकं आहे ते बघून काढून नंतर आपण कट करून घ्यायची आणि वांगी आपण पाण्यामध्ये घालून ठेवायची, म्हणजे काळी पडत नाहीत। इथे बघा सगळी वांगी मी कट करून पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत। आता त्यासाठी वाटण बनवूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडंसं सुकं खोबरं, अर्धा इंच आलं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। थोडंसं वाटून घेते आणि थोडंसं वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर थोडंसं फिरवून घ्यायचं। या पद्धतीने भाजी छान टेस्टी होते बघा। या पद्धतीने वाटण बनवून भाजी झटपट अशी बनवायची। इथे वाटण तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते, पळीवर तेल घालून घेते आणि तेल थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची। इथे बघू शकताय तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। हे छान फुललं की यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। 7 ते 8 कढीपत्त्याची मी पाने घालून घेते यामध्ये आणि कढीपत्ता चांगला परतला की त्यामध्ये वाटण घालायचं। सगळं वाटण मी इथे घालून घेते आणि चांगलं परतून घेते। वाटण घातलेलं आहे आणि वाटण मी सगळं परतून घेते बघा। 3 ते 4 मिनटं वाटण परतून घेतलेलं आहे। आता वाटण परतलं की थोडंसं मी यामध्ये 1 चमचाभर घरगुती आपलं लाल तिखट घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेते, 2 ते 3 चमचे होईल एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। चांगलं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी वांगी घालून घेते। चांगला मसाला आपलं वाटण परतलेलं आहे, त्यानंतर मी यामध्ये वांगी घालून 2-3 मिनटं परतून घेते मसाल्यासोबत, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर छान असा यामध्ये उतरतो। छान असं परतून घ्यायचं, भाजी छान लागते बघा। 2-3 मिनटं मी ही वांगी परतून घेतलेली आहेत। आता तुम्हाला रस्सा कसा बनवायचा आहे, घट्ट पातळ भाजी कशी बनवायची तसं पाणी घाला, पण पाणी गरम घाला, म्हणजे भाजीची टेस्ट टिकून राहते। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं गरम पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे। थोडं अजून मी गरम पाणी घालून घेते, पण पाणी गरमच घाला। इथे बघा जादा घट्ट नाही, जादा पातळ नाही, अशी मी दाटसरच रस्सा भाजी बनवणार आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। याला छान उकळी काढून घ्यायची। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते। याला छान अशी उकळी आली की यामध्ये आपण गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान वांगं शिजवून घ्यायचं। मीठ घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। इथे बघू शकताय याला उकळी यायला लागलेली आहे। गॅसची फ्लेम मी इथे कमी करून घेते आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते। तुमच्या आवडीनुसार घाला। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी 5 ते 6 चमचे घातलेले आहेत। इथे बघू शकताय मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। अर्धवट झाकण ठेवायचं आणि चांगलं आपण वांगं शिजवून घ्यायचं 5 ते 7 मिनटं। या पद्धतीने 5 ते 7 मिनटानंतर बघूया, छान असं आपलं वांगं शिजलेलं आहे। बघू शकताय तरी किती छान आलेले आहे, मस्त। आता आपण चेक करूया। इथे मऊसूद असं शिजलेलं आहे, बघू शकताय। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते। आपण वाटणामध्ये पण घातलेली आहे। इथे बघा कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेते। मस्त भाजी तुम्हाला बघून कळत असेल किती छान झालेली आहे। एकदम टेस्टी अशी भाजी आपली तयार झालेली आहे। गरम आहे बघा। याचं देठ चेक करायचं, छान असं मऊसूद असं आपलं वांगं शिजलेलं आहे बघा। मी गॅस बंद करते
भाजी आपली तयार झालेली आहे. झणझणीत चविष्ट अशी मस्त गावरान पद्धतीने आपण झणझणीत आणि चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला बघून कळत असेल, झणझणीत चमचमीत चविष्ट अशी वांग्याची रस्सा भाजी आपण बनवलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुमची पण छान होईल. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.